थोड्याच वेळात एनडीएच्या प्रमुख नेत्यांची दिल्लीत बैठक होणार आहे। भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडेल। या बैठकीसाठी अमित शहा, राजनाथ सिंग पोहोचलेले आहेत। अजित पवार, प्रफुल्ल पटेल देखील पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात एकनाथ शिंदे या ठिकाणी पोहोचतील। बैठकीत मंत्रिपद वाटप आणि इतर मुद्द्यांवरती चर्चा होणार आहे। बैठकीनंतर नरेंद्र मोदी हे राष्ट्रपतींना भेटण्यासाठी जातील अशी माहिती मिळतेय। तेव्हा एक महत्त्वाची बैठक आता नवी दिल्लीमध्ये पार पडते, ज्या बैठकीसाठी अमित शहा, राजनाथ सिंग तिथे पोहोचलेले आहेत। एनडीएच्या प्रमुख नेत्यांची ही बैठक असणार आहे। ज्या बैठकीला अजित पवार, एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित राहणार आहेत, ते त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। थेट जाऊयात रामराजे शिंदेंकडे दिल्लीला। रामराजे, या बैठकीचा अजेंडा नेमका काय असणार आहे? बिल्कुल जे.पी. नड्डा यांच्या निवासस्थानी ही बैठक होते आणि एनडीएतील जे घटक पक्ष आहे त्यांच्यासाठी ही बैठक आहे। केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये या घटक पक्षांचं स्थान काय असणार आहे, किती मंत्रिपदं दिले जाणार आहेत, या संदर्भात ही माहिती मिळते। आणि आपल्याकडे जी माहिती आहे म्हणजे आता सध्या अजित पवार येणार आहेत आणि त्याचबरोबर समीर भुजबळ इथे सुद्धा दाखल झालेले आहेत आणि इतर ज्येष्ठ नेते सुद्धा राष्ट्रवादीचे इथे दाखल झालेले आहेत। एकनाथ शिंदे हे सुद्धा थोड्याच वेळात येणार आहेत। परंतु महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की दोन्ही पक्षाला किती खाती दिली जाणार आहेत। सूत्रांनी आपल्याला माहिती दिल्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 1 खातं दिलं जाणार आहे सध्या आणि त्याचबरोबर शिवसेनेला सुद्धा 1 मंत्रिपद दिलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी आपल्याला दिलेली आहे। आणि त्यानंतर कदाचित नंतर जेव्हा विस्तार होईल तेव्हा मात्र एक आणखी मंत्रिपद वाढू शकतं, परंतु आत्ता तरी सध्या तरी एक मंत्रिपद दिलं जाणार असल्याचे आपल्याला खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिलेली आहे। रामराजे, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांबद्दल।